नाही, आता तुतारीचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. तुतारी ही केवळ फक्त आता स्टेजवरच्या मान्यवरांचं स्वागत करण्यापुरतीच वाजवली जाणार आहे. आम जनतेला या चिन्हाचा आवाज काही लवकर पोहोचणार नाही. त्याच्यामुळे ही स्वागत करण्यापुरती स्टेजवरच्या काही मान्यवरांपुरती मर्यादित असेल. राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळालंय. राष्ट्रवादी शरद पवार कधी तुतारी बरं नाही, आता ते मला माहिती तुमच्यामुळे कळालं. मी काय बातम्यांमध्ये नव्हतो, काल दिवसभर कार्यक्रमात होतो. चांगले तुतारी वाजवू द्या, मग काय करणार आपण. रोहित पवार म्हणतात की एखाद्या युद्धाच्या लढाईच्या अगोदर तुतारी वाजवली जाते आणि आता ही तुतारी घेऊन आम्ही मोठा संघर्ष केला. हातात मशाल आणि तुतारी घेऊन मोठा संघर्ष. मसाले घ्या, तुतारी वाजवा, स्वागत आहे तुमचं. आमचं काय म्हणणं नाही. तुताऱ्या फार तर नव्या घेऊन देऊ त्यांना वाजवायला. मला तुतारी मिळेल हे माहीतच नाहीये. आता तुतारी वाजेल का फक्त हवा निघेल किंवा बाकी आता मी काय बोलू शकतो, पण जाऊ द्या. मला एकदा पाहू द्या की नेमकी तुतारीचं डिझाईन काय आहे, त्यानुसार मी परत तुम्हाला नंतर वेळ देऊन स्पष्टीकरण देईल. पण शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय होता. निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे. अजूनही दुसऱ्या चिन्हांवर आक्षेप घेतले गेलेले आहेत. मशाल चिन्हावर आक्षेप चालू आहे. तर निवडणूक लागल्यानंतर कोणाला काय चिन्ह मिळते हे तर सिद्ध होणारच आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. त्यामुळे निवडणूक लागू द्या, अधिकृत चिन्ह पॅम्फलेट पडू द्या आणि मग खरं चिन्ह काय. कारण की समजा आज तुतारी मिळाली असेल पण त्याच्यावर अजून कोणी आक्षेप घेतला नाही. आता हे जनतेच्या मनावर आहे ना काय करायचं. निवडणूक आयोगाने 84 वर्षाच्या योद्धांना तुतारी दिली आहे. त्यामुळे तुतारी वाजवा आणि गद्दारांना गाडा असं यांनी सांगितलं. ठीक आहे ना. आता ते बघा, राजकारणामध्ये हे सगळे होत राहणार. शेवटी कौल हा जनतेचा आहे. जनतेने ठरवायचा काय करायचं.